मित्रांनो, आता आपण जाऊ आपल्या संकेत भाऊंकडे. ते कपडे धुवून राहिलेत. संकेत भाऊ आज पेपर झाल्यावर कपडे धुता येते. तर आता आपण संकेत भाऊकडे जातोय. संकेत भाऊ तर इकडे आहे. संकेत भाऊचं जोरात काम चालू आहे. संकेत भाऊ जरा वर बघा. तर बघितलं ना हॉस्टेल लाईफ कशी असते. संकेत भाऊंकडे बघून वाटलंच असेल तुम्हाला हॉस्टेल लाईफ. संकेत दादांची अवस्था बघा कशी झाली. फार अवघडल्यावानी झालंय त्यांना. संकेत दादा कसं वाटतंय तुम्हाला? वाटत कसंच नाही. कपडे मळले होते. कसे जातात कपडे धुवायला? काय सोपे जातात. सोपे धुवावं जातात लागत. नाही, ते तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंयच तुम्हाला कसं काय कपडे जातात. बाकी काय नाही. येतो मी आता. आम्हाला दोन द्या कपडे. चालेल ना. तर चला मित्रांनो, आपण जाऊ आता आपल्या दुसऱ्या मित्रांकडे जाऊ आता. तर आता ते पुढच्या रूम मध्ये राहतात आणि ते आता ये बाई. आता आपण टेरेसवर जाऊ. ते मित्र जाऊ दे तिकडं. चला. हे आपले येस दादा. हे शिन्नरकर आहेत बरं का. शिन्नरचे कसे असतात तुला माहिती आहे ना? तुम्हाला माहिती आहे ना? शिन्नरचे येडेच असतात. त्यांना काय कळत नाही काय नाही. चांगले असतात राव. हा येडीचं तुमचं डोकं आहे राव. येडा आमचं डोकं नाही. शिन्नरकरांची हवाच वेगळी असते राव. आपले अभि दादा कुठे गेलेत? अभि दादांकडे जाऊ आता आपण. अभि दादा, मला वाटलं असं की अभि दादा टेरेसवर असते, पण अभि दादा टेरेसवरती नाहीये. आम्हाला वाटलं ते पण जीव द्यायला गेले. ते तर इकडे नवीन रूमा पाकू राहिले. हे आमच्या नवीन रूम आहेत बघाच तुम्ही. हे आमचे कसं चिकना दिसतोय. आता आमच्या अभिदादांचं मोजमापचं काम चालू आहे. रूम पाहू राहिले. तर आम्हाला आमच्या अभिदादांना ना आम्हाला कोणती रूम आवडली होती, पण नेमकी तिला लॉक लावलेलं आहे. ती रूम आवडली, तिलाच लॉक लावलेलं आहे नेमकी. फॅन घेऊन लॉक लावलेले सध्या. आता आपण आपल्या 108 रूम मध्ये आलेलो आहे. तर ही अभिदादांची रूम आहे. तर इकडं नेवसे पाटील तर काय होताने पडलेले आहेत. मजा नहीं आ रहा है. आणि हर्षद दादांचं तर काय अवघडच. सभा चालली तो. हे सभा चालू आहे. वाजवा नाही पेटवा माशाली. पेटवा मशाली म्हणतात ते. आत्ता आपण नेवसे पाटलांकडे जाऊ राहिलोय. प्रथमेश एक्स गेमिंग. तर ते पबजीची सब्जी पण करतात. हे बघा तुम्ही कसं खेळतात ते आता मॅप चूज करू राहिलेत. मॅप चूज करून झाला तर मग ते सांगतील आपल्याला कसं खेळतात. आता हे आपले रोहित शिंदे द्राक्षे बागायतदार, पण त्यांना द्राक्षे काय असतात तेच नाही माहिती. बघितलं ना कसे हाय करतात तुम्हाला. हर्षद भाऊंचा तर काही विषयच नाही. आपले हर्षद भाऊ पेपर सोडून प्रचार करतात. तरी शिवसेना या गटाचे आपल्या ताई श्रीगोंदा नगर विधानसभाचे मतदारसंघ अनुराधाताई नागवडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मशाल चिन्ह समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी नम्र विनंती करतो. बाय बाय. कळालं तुम्हाला? नक्की यांच्याच मतावरती बटन दाबा, म्हणजे कसं आहे त्यांना ते बहुमताने विजयी होतील. तर मित्रांनो, आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.